माझ्यासोबत आहेत यवतमाळ जिल्हा उमरखेड तालुक्यातील ढानकी येथील एका मुलीचे पालक शेख तय्यब शेख अहमद यांची मुलगी जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा ढानकी येथे दुसऱ्या वर्गात शिकत आहे आणि त्या शाळेमध्ये जे शैक्षणिक कार्यक्रम दरवर्षी होतात त्या कार्यक्रमाची पालक म्हणून इतभूत माहिती त्यांना असते। मग ह्या शाळेमध्ये जो शासकीय निधी आला तो निधी कोणत्या कोणत्या हेडवर खर्च करण्यात आला याबद्दल त्यांनी 2023, 24, 25 आणि 26 सालाची माहितीच्या अधिकारातून माहिती मागविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी एकतर अपुरी माहिती देण्यात आली, अर्धवट माहिती देण्यात आली आणि दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली आणि शासनाच्या फंडामध्ये अतिशय गैरव्यवहार त्यांना दिसला आणि पालक म्हणून त्यांनी काही माहिती आज कॅमेऱ्याच्या पुढे सांगितलेली आहे। त्यामध्ये योगा प्रशिक्षण ह्याच्यासाठी 1 लाख रुपये, रामदेव बाबा आला असता उमरखेडला, परंतु त्याच्यावर 1 लाख रुपये खर्च केले। आरोग्य शिबिरावर 50,000 खर्च केले। त्याचबरोबर वृक्षारोपण 50,000, त्या वृक्षांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन 20,000, अशा विविध हेड खाली ह्या शाळेच्या मुख्याध्यापकाने खर्च केला। कुठेही परसबाग नाही, कुठेही झाडं लावलेले नाहीत, कुठल्या मुलीला सॅनिटरी पॅड दिलेले नाहीत, त्या पॅडचे सुद्धा 50,000 रुपये लावलेले आहेत आणि हे पालक म्हणून त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागविली आणि ह्या निधीचा गैरवापर झाला म्हणून त्यांनी तक्रार जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे केलेली आहे। आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या प्रकरणाची सविस्तर माहिती। शेख तय्यब शेख अहमद, राहणार ढानकी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ। माझी मुलगी दुसऱ्या वर्गात PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा ढानकी येथे शिकत असून मी पालक या नात्याने आपली जी शाळा आहे जिल्हा परिषद, हे शाळा PM श्री अंतर्गत पात्र झालेली आहे। याला शासन केंद्र सरकारामार्फत 5 वर्षासाठी 2 कोटीचे जवळपास निधी उपलब्ध करून देण्याचं काम हे केंद्र सरकारनं केलेलं आहे। त्याच्यात 2.5 ते 3 वर्ष जवळपास याला उलटून गेले। आता जे शाळेची प्रगती आहे त्यासाठी शासनानं हे निधी उपलब्ध करून दिलेली आहे, पण निधीमध्ये फार तफावत आहे आणि जे राज्यात जे वारंवार जे उपक्रम होत आहे PM श्री शाळामध्ये इथं असं काही दिसत नाही आहे। तर मला याचा संशय आहे की भाई याची जे निधी आहे ते कुठं चालली। त्या अनुषंगाने मी माहितीचा अधिकार टाकलं होतं। तर माझी माहिती या बाबतीत होती की भाई वर्ष 2023 ते 2026 या वर्षात बँकेचे खात्याची तपशील, साहित्याची तपशील, शासनाची निधी, अनुदान, खर्च याची तपशील व पावत्यासहित माहिती मिळवण्यासाठी मी अर्ज टाकलं होतं, पण माननीय जे आपले उमरखेडचे जे BO आहे शिक्षणाधिकारी यांनी मध्ये तर मला काही माहिती मिळाली नाही। मी ब टाकला, ब मध्ये आमची काही सुनावणी वगैरे झाली तर त्याच्यात मुख्याध्यापक जे पदभार आहे त्यांच्याकडे माननीय श्री मुदस्सिर शेख मुर्तजा यांनी मला अशंत माहिती दिली, अपूर्ण माहिती दिली। त्याच्यात जे मी त्याची तपासणी केली असता मला असं वाटत आहे, मला असं संशय आहे की याच्यात बरंच घोळ आहे। त्यासाठी त्या अनुषंगाने मी माननीय शिक्षण ऑफिसर यवतमाळ यांच्याकडे मी तक्रार दाखल केलेली आहे। माझी एक अशी इच्छा आहे की भाई याची जे चौकशी निष्पक्ष व्हाव आणि जे निधी कुठे गेले, काय गेले, यानं खर्च किती केलं, साहित्य आलेले कुठे ठेवले याची मला तपशील द्यावी। मला असं वाटतं की भाई हे जे विद्यार्थीचा पैसा आहे हे शासनानं विद्यार्थीसाठी, विद्यार्थीच्या प्रगतीसाठी, विद्यार्थीच्या विकासासाठी जे दिलेलं आहे त्याचा वापर कुठे केलं, काय केलं हे सगळ्या जनतेसमोर यावं आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावं यासाठी माझी हे। तर तुम्हाला निधीमध्ये घोळ झाला अशी शंका आहे आणि मुख्याध्यापकाला
ह्या प्रभारातून मुक्त मुक्त करावं करावं. आणि एक दुसरा मुख्याध्यापक त्या ठिकाणी नेमण्यात यावा, म्हणजे चौकशी चालू आहे तोपर्यंत, बरोबर आहे. असं तुमचं म्हणणं आहे. बरं, आणि निधीमध्ये घोळ झाला, अपार झाला, म्हणून तुम्ही मुख्य अधिकारी यवतमाळ आणि शिक्षण अधिकारी यवतमाळ यांच्याकडे तक्रार देऊन चौकशीची मागणी केलेली आहे. तर हे होते शेख तय्यब शेख अहमद, हे ढानकी येथील पालक आहेत आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीवर शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्य अधिकारी काय कारवाई करतात हे आता पाहणं अगत्याचं ठरणार आहे. पुन्हा भेटूया आपण नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.